नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. ती अगदी सोप्या पद्धतीने. इथे 13 इंच पूर्ण उंची आहे, तर 14 इंचावरती मी मार्क केलेला आहे. शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 5 इंच, कारण की गळा डीप आहे, तर इथे मी 5 इंचावरती मार्क केलेला आहे. मुंडा खोलीसुद्धा आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. अनदर 1.25 इंच किंवा अर्धा इंच जास्त घेतलं तरी चालेल. मी इथे 5.25 इंच घेतलेला आहे आणि 5.25 इंचावरती मार्क केलेला आहे. छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, तर 8.5 इंचावरती मार्क करून घेते मी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचा चौथा भाग आहे 5.25 इंच, तर 5.25 वरती मार्क केलं 1 इंच डाटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मी आखून घेतलेला आहे. मुंड्यातून 1 इंच क्रॉस घेऊन मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करून झालेलं आहे. आता इथे एक रेष ओढून घ्यायची आणि अर्धा इंचावरती पुन्हा दुसरी रेष ओढायची. हे आपलं हुकलूक पट्टीसाठीचं मार्जिन आहे. त्याच्यावरती पाठीमागचा भाग ठेवून जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. हा आखून झालेला आहे. आता इथे गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि जेवढा आपला गळा आहे तेवढी मार्जिन करून 2.5 इंच गळा रुंदी घेतली आहे आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. तर खाली 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे 1 इंच वाढवून फुल बस्टचा चौथा प्लस 1 इंच घेऊन 10 इंचावरती इथे मी मार्क केलेला आहे आणि इथे एक रेष ओढून घेतलेली आहे. आता छातीचा चौथा प्लस अर्धा इंच असं छातीचा 10वा प्लस अर्धा इंच असं मिळून इथे 4 इंचावरती मी मार्क केलेला आहे. आता इथे 4 इंच घेतलेला आहे, तर खाली कंबर घेरला आपण 3.5 इंच घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या रेषेवर सुद्धा 3.5 इंचच घ्यायचं आहे. आता तिथून सरळ हाताने आपण प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. आता हे करून झाल्याच्या नंतर वरच्या साईडने मुंड्यातून आपल्याला 3 इंच खाली एक मार्क करून घ्यायचा आहे. ही आपली झाली फुल बस्टची लाईन. आता इथून आपल्याला फुल बस्टचं माप टाकायचं आहे, जे की आहे 9 इंच आणि वरती आपण 8.5 इंचावरती छातीचा मार्क टाकलेला आहे. आता हे दोन्ही पॉईंट एका रेषेत येतील असे घ्यायचे आहेत पट्टीवरती आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता आपला कमरेचा चौथा भाग आहे 6.25 इंच, तर आपण 6.25 इंचावरती मार्क करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे जे आपलं अंतर आलेलं आहे ते आहे आपलं डाट लेंथ. आता ती आहे 3.25 इंच आलेली आहे, पण मी इथे घेताना 3 इंचच घेणार आहे. तर 3 इंचाचा आपला टक्स राहणार आहे आणि जो की एकदम व्यवस्थित बसणार आहे फिटिंगला. आता फ्रेंच कर्व घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंचाचा आपण टक्स ठेवलेला आहे, जो की आपल्याला कटिंग करून काढायचा आहे आणि इथे आकार देऊन ठेवलेला आहे. आता खालच्या साईडने व्यवस्थित प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. हा असा आकार दिल्यामुळे काय होतं, ब्लाऊज फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतो. आणि ह्याच्या बाहेर आता आपल्याला 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, जी की इथे टक्स जोडायला 1 इंच जाणार आहे आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे. इथे मी 2.5 इंच घेतलेले आहे. वरच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचच घ्यायची आहे, 8.5 इंच आणि इथे आपल्याला फक्त 0.5 इंच वाढवून घ्यायचा आहे मधला जो टक्स जाणार आहे त्याच्यासाठी. तर मी इथे 8.25 इंचावरती मार्क केलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. मधला टक्स जोडण्यासाठी 1 इंच आणि बाहेर
1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण हे जोडून घेऊया आणि हा आकार आपण व्यवस्थित देऊन घेऊया मुंड्याचा. ते मी इथे डार्क करून दाखवते समजण्यासाठी, तर कट करून घेऊया. हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आपल्याला रेग्युलर जसं आपण ब्लाऊज शिवतो तसाच शिवायचा आहे. फक्त शिवून झाल्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला विसरायचं नाही आहे. इथे आपली बाहीची लेंथ आहे 9 इंच, तर 10 इंचावरती मी मार्क केलेला आहे. लॉंग स्लीव आहे त्याच्यामुळे 3.5 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि त्याचा मुंढा पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तो जेवढा येईल त्याच्यामधनं आपल्याला 1 इंच कमी करायचा आहे. तर माझा आला आहे इथे 9 इंच, तर मी इथे 8 इंच घेणार आहे. 8 इंचावरती मी इथे मार्क केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. 4.5 इंच बाही रुंदी टाकलेली आहे, दंड घेर टाकलेला आहे आणि इथे आपण मार्क करून घेऊया. तर ह्याचा निम्म करायचा आहे आणि तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आता फ्रेंच कर्वच्या मदतीनेच आपल्याला ही बाहीची आकार देऊन घ्यायचा आहे. बाहीची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.